कालची मॅच तर गेलीच होती ना हो भाऊ. कोणाला रामराव माझी छाती तर निरा धडधड करे. मग पुरी मॅच पाहिली का तुम्ही भाऊ? तर काय जर पहिले मॅच चालू झाली मस्त ठोकलेलं काही दोघांना चांगलं वाटलं. पण आपला रोहित गेला ना लवकर, मग तो सूर्यही गेला. मग मी केली गेला टीव्ही बंद. मग पाहिलं विराट चांगला खेळून राहिला होता. अक्षरने चांगले रन काढले होते. मग पाहिली मी भारताची बॅटिंग शोटलो. पण मला एक समजलं नाही ते हार्दिक कोणी पाठवले गेले. शिवम दुबल थोडं मागे ठेवा लागत होतं. त्यानं 200च्या वर केलं असतं भारत. अरे त्या रोहित्याचं आणि त्या हार्दिकचं IPL पासून बिघडायला म्हणते. पण ते जाऊ दे, त्या शिवमनं IPL गाजवलं असं वाटलं बा आता अति बी करेल. युवराज सिंग सारखा दिसते, बॅटिंग तसाच करते, असं असं वाटलं असेल बा रोहितला. तो जडेजा तर ज्या काहीच कामाचं नाही आहे. एका ओव्हरात किती रन दिले आणि बॅटिंग मध्ये काही नाही. फक्त फिल्डिंग करायसाठी ठेवायला लागले का आता. पण भाऊ तुम्ही काही म्हणा, आपले काय ना ते काय म्हणतात त्याला, ते खेते खेते ऐन वक्ती हरते काहीतरी म्हणतात ना त्याला. चोकर चोकर्स खरा चोकर्स आले. पण यावेळेस राजा त्यानं टॉप फाईट दिली भारताले. बाबू मॅच तर फिरली त्या सूर्याच्या कॅचनं. अरे अरे काय भूतासारखे घेऊन राहिले तरी बा. ते तो क्लास ना त्याचा तो IPL मध्ये त्या याच्या कोणत्या टीम मध्ये होता. ते काव्या मारांच्या काय खुशल तर दिले. अरे अरे बापा तो मिलर आणि तो क्लास अरे काय झोडलं बा त्या अक्षरले. तर मॅच गेलतीच ना रे भाऊ आपल्या हातून. पण मला एक समजत नाही भाऊ, त्या कुलदीप यादवले पिटलं आणि त्यानंतर काय मग त्या अक्षरले द्यायचं बॉलिंग. लेखा 24 रन दिले ना त्या 15 ओव्हर होता वाटते तो. तरी लेखा म्हणजे लगातार मारून राहिले आणि हा स्पिनरच लावून राहिला. अरे तसं नाही रे. रोहित्याला वाटलं असेल किंवा त्या आफ्रिकेचा तो केशव महाराज आहे ना, त्याला 2 इकड्या भेटल्या तर आपली बाहे 2 काढतील. पण कायच असते एकाचा दिवस. पण भाऊ राजा माना लागेल त्या बुमराले. अरे काय झालं बॉलिंग टाकते काय, किती कमी रन दिले त्यानं, विकेटही मस्त घेतल्या. नाही बाकी त्याने चांगली बॉलिंग केली. तर हर्षदीपने मस्त 3 विकेट काढले ना. ते किती चांगल्या मोठमोठ्या विकेट होत्या ना. पहिल्या 2 नंतर तो डिकॉक भूतावर खेळले. आपल्या पांड्याने बी किती मस्त विकेट काढल्या भाऊ. महत्वाचं काढल्या ना. तो किलर म्हणतात त्याला, का मिलरले. त्याची कॅच सूर्यानं काय जबरदस्त पकडली. तटीच तर मॅच बदलली. हो तर तिथं बदललीच मॅच. पण त्याची अगोदर पाहिजे तू त्या अक्षरला पिटला हार्दिकनं तो ओव्हर किती टप टाकला. त्रिकास तशी बदलली मॅच. पण काही म्हणा राजा भाऊ तुम्ही, दक्षिण आफ्रिकेचं बॅटले कसलं खराब आहे. मस्त टीम आहे बरं ते. शांती ऑस्ट्रेलिया सारखी आगाऊ नाही. मस्त खेळते राजा. पण आहे नक्की तिला काय होते राम जाणे. अरे आपण बी तसे जाऊ ना. पाहत नाही काय मस्त खेळतो नाही फायनल मध्ये हारतो. मागचं वर्ल्ड कप आहे त्याच्या अगोदरचे पाहिजे तू. आपणही चोकरसा फक्त त्या आफ्रिकेपेक्षा थोडं कमी आहो म्हणून आपण जिंकलो. भारत जर हरलं असतं की भाऊ फायनल मध्ये, त्या समुद्रात उडीच टाकली असते म्हणे त्या रोहित्यानं. तो गांगुली नाही म्हणे का आपला. त्याचे काय लेख तो स्वतः फायनल मध्ये हरला होता ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध. कोणता 50 वर्षा वर्ल्ड कप होता ना 2003-4 साली काही म्हणा भाऊ. पण मस्त मजा आली राजा मॅच मध्ये. ते पोट्टे आपले खरंच हारता जिंकले रे भाऊ. म्हणलं का आफ्रिकेबद्दल वाईट वाटतेस थोडंसं. चांगली टीम आहे ती. हो टीम तर चांगलीच आहे म्हणा. डेंजर टीम आहे बरं भाऊ. ते पाहत नाही का पहिले त्याचे काय बॉलर होते ते डोनाल्ड आणि ते कोणते शॉन पोलाक. अरे काय टीम होती राजा ते. भारत हारले असतं की मला एवढं वाईट नसतं वाटलं का. कारण आफ्रिका टीमच तशी आहे. पण आनंद आपल्याला याच्यातच आहे की भाऊ ऑस्ट्रेलियाला पहिले घरी पाठवलं, इंग्लंडला पाठवलं आणि पाकिस्तान तर पहिलेच गेलं. चांगली जिरलेले काहीचे. ऑस्ट्रेलियाला झाले पाय ठेवता नव्हते ना त्याच्या प्लेअरना त्या ट्रॉफीवर. अहमदाबादले मॅच नाही पाहिजे होती राजा. तुम्ही काही म्हणा मला. मुंबईला असते की नाही भारत नक्की तो वर्ल्ड कप जिंकला असता. बरं ते जाऊ द्या. पण का आता तो रोहित आणि तो विराट हे रिटायर राहिले म्हणते. हो अजून खेळले असते म्हणा ते चांगले. पण जाऊ दे ना. नवीन पोट्टे किती आहेत. आपल्याजवळ IPL किती पोट्टे चांगले तयार होऊन राहिले. बरं आहे ना आता नवीन पोट्टेले चान्स भेटते. हो ते बी खरं झाले. तो जयस्वाल तो नाही का होते ना 4 बॉलवर 4 सिक्सर मारले होते तो कोलकात्याच्या खेळला. रिंकू सिंग. तो कोणता हैदराबादचा अभिषेक. अरे बापरे काय पोट्टे आहेत राजा. हो IPL मुळे येऊन राहिले सगळे मस्त मस्त टीम भेटते भारताला आता. बस चल भाऊ मी जातो आता. पहिले हायलाइट्स पाहतो. काल तर मी पुरी मॅच नाही पाहिली. आज जातो आणि पहिले मॅच पाहतो.